नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की ब्लाउजचं कटिंग कसं करायचं आहे। कटोरी ब्लाउजचं आपण काल कटिंग केलं होतं। आज आपण त्याचं स्टिचिंग बघणार आहोत। तर बघा, सगळ्यात अगोदर मी जे आहे अस्तर मी काल कटिंग केलं होतं, तर पूर्ण पीसावरती पण मी तसे पार्ट ठेवून कटिंग करून घेतलेलं आहे। आता बघा, कटोरीवरती कटोरी ठेवलेली आहे आणि साइड पीसवरती साइड पीस ठेवलेली आहे आणि चारही बाजूने मला इथे जॉईंट करून घ्यायचं आहे। म्हणजे इथे मी शिलाई मारून घेणार आहे, कारण की अस्तर जे आहे ते पीसला आपल्याला जॉईंट करायचं आहे। ठीक आहे, तर मैत्रिणींनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला पण विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन जे व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे। तर मैत्रिणींनो बघा, आता इथे माझं दोनही पार्ट जे आहेत, म्हणजे 4 पार्ट होते ते 2 कटोरी आणि 2 साइड पीस, हे माझे जॉईंट करून झालेले आहे। आता आपल्याला इथे काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर जो आहे साइडला जे काही आहे कपडा आपला उरलेला, तो आपण कटिंग करून घेणार आहोत। कटिंग केल्यानंतर त्याला आपल्याला टक्स जो आहे तो दुसऱ्या पण कटोरीवरती आपल्याला छापून घ्यायचा आहे। त्यासाठी जो टक्स आहे तो मी थोडासा डार्क करून घेणार आहे। आपल्या खडूने मार्किंग जे आहे ते डार्क करून घेणार आहे आणि त्याच्यावरती मी दुसरी कटोरी ठेवून, हे बघा अशा पद्धतीने, आणि मी याला छापून घेणार आहे। ओपन केल्यानंतर आपला जो टक्स आहे तो आपोआप इथे छापला जातो, जेणेकरून आपला जो टक्स आहे तो चुकणार पण नाही आणि खालीवर पण होणार नाही। आता मार्किंग करून झाल्यानंतर इथे आपल्याला टक्सला जी आहे ती शिलाई मारायची आहे। तर जशी आपण मार्किंग केली आहे सेम तशाच पद्धतीने इथे टक्सला डबल शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही टक्सला मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, साइडला जी साइडची जी पट्टी आहे आपली ती त्याला जॉईंट करायची आहे। साइडची पट्टी म्हणजे कोणती, तर आपला साइड पीस। तर मैत्रिणींनो बघा, इथे मी आता साइड पीस जो आहे तो पण घेते आणि त्याचं पण एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो आपला कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा काय होतं ना, आपण जेव्हा कटिंग करत असतो ना, तर त्यावेळेस आपण कॉटनचा जो कपडा असतो आपला अस्तरचा, तो आपला एकदम परफेक्ट कटिंग असला पाहिजे। आणि जर समजा एक्स्ट्रा आपला कपडा उरला पीसचा, तर आपल्याला त्याचा कटिंग करता येतो। तर बघा, इथे मी साइडचं जे आहे ते कटिंग करून घेते आणि मग कटोरी जी आहे ती साइड पीसला जॉईंट करून घेणार आहे। जॉईंट झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, ते आपण पुढे बघणार आहोत। हळूहळू स्टेप बाय स्टेप आपण इथे शिकणार आहोत। तर बघा, इथे डबल टिप घेऊन मी जॉईंट करून घेणार आहे कटोरी आणि साइड पीस। त्यानंतर ओपन करून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई मारायची आहे। दाब शिलाई म्हणजे काय, तर हे ओपन केल्यानंतर त्याच्यावरती एक साइडला आपल्याला जी शिलाई आहे ती करून घ्यायची आहे। म्हणजे कटोरीच्या बाजूने मी शिलाई ठेवणार आहे आणि कटोरीवरतीच मी इथे दाब शिलाई पण मारून घेणार आहे। तर बघा, इथे मी डबल टिप मारून घेतली आहे आणि मग लगेच इथे दाब शिलाई पण मी मारून घेणार आहे। या पद्धतीने तुमचं ब्लाउज कधीच चुकणार नाही मैत्रिणींनो। कटोरीच्या ब्लाउजला खूप जणांना प्रॉब्लेम येत असतात, त्यांचे टक्स व्यवस्थित बसत नाही, कटोरी चपटी होऊन जाते, त्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम्स हे वाढत जातात। मोंढ्याचा पण प्रॉब्लेम वाढतो, शोल्डरचा पण वाढतो। पण ही जी ट्रिक आहे जी तुम्हाला आता मी सांगत आहे, ती जी पद्धत तुम्ही वापरली तर तुमचं कटोरीचे ब्लाउज कधीच चुकणार नाही। तर बघा, दोन्ही पार्ट मी जॉईंट करून घेतले आणि त्याला दाब शिलाई देऊन घेतली। आता आपल्याला घ्यायचा आहे बॅक पार्ट। मागचा जो पार्ट आहे पाठीचा पार्ट तो मी घेतलेला आहे, त्याला आपल्याला अस्तर जोडायचं आहे। बघा, उलट बाजू जी आहे ती खाली ठेवलेली आहे, मी मार्किंग करून घेतली उलट बाजूवरती, आणि सुलट बाजू जी आहे ती वरती ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती मी अस्तर ठेवणार आहे। अगोदर एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची आहे, साधारण पाऊण इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे। पाऊणपेक्षा थोडंसं वरती 1-2 रेषा तेवढं मार्जिन घेऊन इथे मी शिलाई मारून घेत आहे। ही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे ओपन करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती पण आपल्याला दाब शिलाई मारायची आहे। आता ही दाब शिलाई मारत असताना आपल्याला जी दाब शिलाई आहे ती अस्तरवरती आली पाहिजे अशा स्वरूपाची मारायची आहे। बघा, मी इथे तुम्हाला मारून दाखवत आहे, अस्तरवरती माझी दाब शिलाई येत आहे। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने तुम्हाला पाठीचा पार्ट पण रेडी करायचा आहे। कुठलीच झंझट नाहीये, काहीच नाहीये, अगदी तुमचं जे ब्लाउज आहे खूप लवकरात लवकर होणार आहे। ज्या ब्लाउजला तुम्हाला 1 ते 1.5 तास लागायचे, तर ह्या ब्लाउजला तुम्हाला फक्त अर्धा ते पाऊण तासामध्ये तुमचं हे ब्लाउज होणार आहे। आता इथे मी तुम्हाला शिकवते, त्याच्यामुळे इथे मी थोडंसं हळूहळू मी स्टिचिंग करते। आता बघा,
दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला वरून पण एक टीप मारून घ्यायची आणि चारही बाजूने आपल्याला टीप जी आहे ती मारून घ्यायची, म्हणजे आपला अस्तर आणि ब्लाउज पीस दोन्ही पण आपले जॉईन होऊन जाणार आहे। आता बघा, एक टक्स जी मार्किंग आहे ती आपण केली होती जेव्हा कटिंग केलं होतं। मागच्या पार्टला पण आपल्याला टक्स मारणं गरजेचं असतं, म्हणजे मागची जी बाजू आहे ती अजिबात उठणार नाही। तर बघा, ती मार्किंग जी केली होती ती मी डार्क करून घेतली आहे आणि इथे कपडा जो आहे तो मी फोल्ड करून घेतलेला आहे। कपडा फोल्ड केल्यानंतर बघा, ही जी मार्किंग आहे तिथे पुन्हा आलेली आहे। आता हिला आपल्याला डार्क करून घ्यायची आहे। फिटिंगची पण मार्किंग मी डार्क करून घेतली आणि ही पण मार्किंग डार्क करून घेणार आहे आणि इथे मी टक्स मारून घेणार आहे। तर टक्स मारत असताना जसे आपण घेतलेले आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला टक्स घ्यायचे आहे। दोन्ही पण टक्स आपले सेम आले पाहिजे। आणि टक्स मारण्याचं पाठीमागून ब्लाउजला टक्स मारण्याचं कारण असं आहे की पाठीमागून जे आहे आपलं ब्लाउज जे आहे ते एकदम फिट बसतं आणि अजिबात उचकत नाही। आता बघा, दोन्ही पण बाजूचे माझे इथे टक्स मारून झालेले आहे। आता आपल्याला गळा जो आहे त्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। तर त्याच्यासाठी मी मधोमध कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि शोल्डर मी मोजून घेणार आहे। तर शोल्डर अगोदर मला काय करायचं आहे, मार्किंग करायची आहे। जितकं मला शोल्डर हवं असेल तितकं मी मार्किंग करणार आहे। 4 इंचाची मी इथे गळ्याची रुंदी घेतलेली होती, परंतु मी शोल्डर पण मला किती हवं आहे त्यानुसार मी इथे गळ्याची रुंदी ठेवणार आहे। तर इथे मी घेतलेली आहे 4.25 इंचाची गळ्याची रुंदी, कारण की मला शोल्डर जे आहे ते घ्यायचं आहे रेडी 2.5 इंच। आता इथे माझं पट्टीला पण जाणार आहे, परत जेव्हा मी स्लीव्ज जॉईंट करणार आहे त्याला पण जाणार आहे, त्याच्यामुळे मी 2.5 इंचच्या हिशोबाने इथे शोल्डरची पट्टी घेतलेली आहे आणि 4.25 इंचाची मी गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि गळ्याची उंची मी इथे 10.5 इंचाची घेतलेली आहे। आता जसे वरती 4.25 इंच घेतले आहे सेम तसेच खाली पण आपल्याला 4.25 इंच मोजून घ्यायचे आहे आणि लाईन जे आहे ते आखून घ्यायचे आहे, म्हणजे चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। ते बघा, स्केलच्या साहाय्याने मी इथे चौकोन तयार करून घेतलेला आहे। जे काही मी तुम्हाला शेपर सांगितलेले आहे तेच शेपर तुम्हाला इथे यूज करायचे आहेत, म्हणजे तुमचं जे ब्लाउज आहे त्याची मार्किंग एकदम परफेक्ट येणार आहे। आता बघा, शेपरच्या साहाय्याने माझा इथे चौकोन आखून झालेला आहे आणि मी आता इथे दुसरं शेपर ठेवलेला आहे आणि यानुसार मी इथे गोलगळा कटिंग करणार आहे। तर बघा, गोलगळा मी इथे आखून घेतलेला आहे आणि याला मला आता कटिंग करून घ्यायचं आहे। शेपर बघा मी कसं ठेवलेलं होतं गोल गळ्यासाठी। डीप नाही आहे, हा नॉर्मल गळा असणार आहे आपला, डीप मी घेतलेला नाहीये। आता हे मी कटिंग करून घेते जसा आहे तसा। थोडंसं मी कटिंग करताना थोडीशी जागा राहू देणार आहे, कारण की इथे मला शिलाई पण मारायची आहे, अगदी किंचित अशी, जास्त पण नाही, 1/2 इंच पण नाही, 1/2 इंचापेक्षा थोडीशी, म्हणजे रेषा जी आहे आपली मार्किंग केलेली ती आपल्याला दिसायला पाहिजे। आता बघा, गळा कटिंग करून झालेला आहे। आता ह्या संपूर्ण गळ्याला मी गोल राऊंड मध्ये शिलाई मारून घेणार आहे। आज आपण संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत, फ्रंट पार्टचं आणि बॅक पार्टचं, आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत याला स्लीव्स कशी अटॅच करायची, पाइपिंग कशी जोडायची आहे आणि याची फिटिंग आणि फायनल लुक। फायनल लुक पण मी दाखवणार आहे तुम्हाला, म्हणजे मी डायरेक्ट ब्लाउज तुम्हाला घालून पण दाखवणार आहे की 4 इंच गळा घेतला तरी सुद्धा माझं जे ब्लाउज आहे ते उतरत नाही। ठीक आहे, आता बघा इथे शोल्डर आपल्याला जॉईंट करायचं आहे। हे झालं आहे आपलं बॅक पार्ट, आपला पूर्ण रेडी झालेला आहे। आता शोल्डर मी इथे जॉईंट करणार आहे। तर शोल्डर मी जॉईंट करण्यासाठी व्यवस्थित परफेक्ट ठेवून घेतलेला आहे आणि आर्म होल शेपर जे आहे त्याच्या साहाय्याने मी इथे शोल्डरला मार्किंग करून घेणार आहे। बघा, राऊंड शेपमध्ये मी मार्किंग केली आहे। नेहमी आपलं शोल्डर जॉईंट करत असताना पण चूक होते, त्याच्यामुळे पण आपलं जे शोल्डर आहे ते उतरत असतं। आता दोन्ही बाजूला मी सेम तशीच मार्किंग करून घेणार आहे राऊंड शेपमध्ये। त्याच्यासाठी तुम्हाला हे आर्म होल शेपर जे आहे ना हे फार मदतीचं आहे मैत्रिणींनो, कारण की याच्यामुळे आपण आर्म होलला पण शेप देऊ शकतोय, गळ्याला पण शेप देऊ शकतोय, आणि बघा हे असे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तर आपल्याला ते फार मदतच करणार आहे। आता बघा, हे झाल्यानंतर इथे मी डबल टिप मारून घेणार आहे। गळ्याची जी बाजू आहे त्या बाजूला आपल्याला कमी जास्त नाही पाहिजे, एकदम सेम घ्यायचं आहे। मोंढ्याच्या बाजूने थोडंफार कमी जास्त झालं तर चालणार आहे, आपण कटिंग करू शकतोय, परंतु गळ्याच्या बाजूने नाही करायचं आहे। जर गळ्याच्या बाजूने कटिंग करायला गेलं
तर आपला गळा पुन्हा तसाच होणार आहे, शोल्डर जे आहे ते आपलं उतरणार आहे. त्याच्यामुळे गळा जो आहे तो आपला सेम आला पाहिजे, मागचा आणि पुढचा. तशा पद्धतीने आपल्याला शोल्डरची पट्टी जी आहे ती लावायची आहे. तर आता बघा इथे डबल टिप मारून घेतलेली आहे मी संपूर्ण माझ्या शोल्डरला. आता आपल्याला काय करायचं आहे, जे एक्स्ट्रा जे धागे वगैरे असतील ते कट करून घेऊयात आणि खालची जी पट्टी आहे, क्रॉस पट्टी आपली राहिलेली आहे ती आपण इथे कटिंग करणार आहोत. तर बघा शोल्डर माझं इथे व्यवस्थित जॉईंट झालेलं आहे. आता आपल्याला करायचं आहे क्रॉस पट्टी कटिंग. याला योग पट्टी पण म्हणतात, क्रॉस पट्टी पण म्हणतात, ब्रा पट्टी पण म्हणतात, तुम्ही जे काही म्हणत असाल त्यानुसार. आता बघा दोन्ही पण पार्ट माझे झाले आहेत, माझे जॉईंट झाले. शोल्डर बघा मी कशा पद्धतीने जॉईंट केलंय, दोन्ही बाजूचं शोल्डर जॉईंट केलंय. आणि आता इथे आपल्याला मोजायचं आहे अंडर बस्ट. तर माझं जे अंडर बस्टचं माप होतं ते होतं 12.5 इंच. आणि मी इथे आता 12.5 इंच आल्यानंतर बघा माझं इथे येतंय 12.5 इंच. ठीक आहे, कारण की मी इथे शोल्डर जॉईंट केलेलं आहे, शोल्डर जॉईंट केलेलं आहे, त्यानुसार माझं इथे येतंय 12.5 इंच. आता दोन्ही बाजूला आपल्याला सेम माप आलं पाहिजे, त्याच्यामुळे मी मार्किंग करून घेणार आहे 11.5 इंचावरती, कारण की आपलं जे पार्ट आहे ते दोन्ही बाजूला सेम आलं पाहिजे. या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचं जे ब्लाऊज आहे, ब्लाऊजचा जो टक्स आहे तो पण सेम येणार आहे. बघा आता इथे मी इथे मार्क केला आहे एका साईडने, आता दुसऱ्या साईडने पण मी मोजून घेणार आहे आणि मार्क करून घेणार आहे. मार्किंग केल्यानंतर जर समजा एखादा पार्ट आपला कमी जास्त असेल तर ते तुम्हाला कटिंग करता येते आता लगेच. कारण की बघा कधी कधी काय होतं, एखादा पार्ट आपला जास्त होऊन जातो, जॉईंट करत असताना होतं तसं. कटिंग आपण परफेक्ट करतो, परंतु जॉईंट करत असताना जर एखादा पार्ट आपला कमी जास्त झाला तर आपल्याला तेव्हा प्रॉब्लेम होतो. आता बघा माझा इथला जो पार्ट आहे इकडचा, एक साईडचा माझा बरोबर आहे, दुसऱ्या साईडचा माझा जास्ती आहे. तर आता मी काय करणार आहे, सेम घेणार आहे व्यवस्थित आणि मग जो एक्स्ट्रा असेल त्याला मी कट मारून घेणार आहे. आता मी ठेवणार बघा कसं आहे ते कट मारण्यासाठी. शोल्डर जे आहे ते बरोबर जॉईंट केलेलं शोल्डर व्यवस्थित तिथे जागेवर घ्यायला पाहिजे. आता हे माझं काय एक्स्ट्रा झालेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. माझं जर शोल्डरमध्ये जॉईंट करताना जर काही कमी जास्त झालं असेल त्यामुळे पण एक्स्ट्रा होऊ शकतोय, किंवा जेव्हा आपण कटिंग करतो तेव्हा जर का पार्ट जे आहे ते कमी जास्त झाले असतील आपले कटिंग करताना, जॉईनिंग करताना, त्यामुळे पण हे होऊ शकतंय. अगदी माझं फक्त 1/5 इंच एक्स्ट्रा आहे, तेवढं मी आता इथे कट करून घेणार आहे. बघा शोल्डरची जी टीप आहे एकमेकाला ठेवून आणि मग मी इथे कटिंग करून घेते. आता ही मी कट करून घेतली, खालचा जो पार्ट आहे तो मी कट करून घेतलाय. आता आपल्याला क्रॉस पट्टी खालची घ्यायची आहे, तर ती किती घ्यायची आहे, ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे ते आपण आता पुढे बघूया. बघा आता माझं झालं इथे 12.5 इंच माझं जी मार्किंग होती माझी ती इथे बरोबर आलेली आहे. बघू शकता तुम्ही इथे 12.5 इंचाची माझी मार्किंग आलेली आहे. आता तिथपर्यंत जे आहे ती माझी मार्किंग जी आहे ते मी तिथे जॉईन करून घेणार आहे, कारण की मला तिथे क्रॉस पट्टी जॉईन करायची. आता क्रॉस पट्टीसाठी आपल्याला काय करायचं आहे, खालचा जो पार्ट आहे बघा, मागचा पार्ट आणि पुढचा पार्ट दोन्ही पण असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूचे पार्ट व्यवस्थित ठेवल्यानंतर दोन्ही बाजूला आपल्याला चेक करून घ्यायचं आहे की कशा पद्धतीने. बघा जो शेप आहे त्या शेपमध्ये पण तुम्ही घेऊ शकताय किंवा कर्वमध्ये पण तुम्ही घेऊ शकताय. मी इथे थोडासा हलकासा कर्व दिलेला आहे, तो कर्व तुम्हाला काय करायचं आहे, दोन्ही बाजूला ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. आता दोन्ही बाजू मी असे कर्व शेपमध्ये कटिंग करण्यासाठी पुन्हा तसंच ठेवणार आहे. बघा माझी जी कटोरी आहे ती एकदम प्रॉपर आलेली आहे, अजिबात कमी जास्त कुठेच झालेली नाही आहे. ही प्रॉपर माझी कटोरी आलेली आहे. आता मी इथे कर्वमध्ये कट करून घेतलेला आहे, राऊंड शेपमध्ये कट केलेला आहे आणि माझी क्रॉस पट्टी जी आहे ती पण राऊंड शेपमध्येच येणार आहे. आता बघा इथे मी ठेवते, पुन्हा एकदा मी ठेवत आहे. इथे पट्टी जी आहे ती आपल्याला अशी कट करून घ्यायची आहे राऊंड शेपमध्येच. हे ठेवल्यानंतर काय करायचं, आता मोजून घ्यायचं आहे इकडच्या साईडने किती लागणार आहे, इकडच्या साईडने किती लागणार आहे आणि मध्य सेंटरला पण आपल्याला किती लागणार आहे. बघा आता माझं एका साईडला आले आहे 2.5 इंच, फ्रंट साईडला आलेला आहे 3.5 इंच आणि फिटिंगच्या साईडला आलेला आहे 2.5 इंच आणि मध्य सेंटरला माझं येणार आहे 2 इंच. बघा 2.5 इंच आहे, प्रॉपर ठेवायचं आहे. हे जे आहे प्रॉपर ठेवल्यावरच आपल्याला इथे समजणार आहे.
एका साईडने 3.5 आलं, एका साईडने 2.5 आलं आणि मध्य सेंटरला पण मी घेणार आहे मोजून, तर तिथे माझी जी पट्टी आहे ती येणार आहे 2 इंचाची. हे बघा, आता हा जो पार्ट आहे हा आपण अस्तरवरती ठेवून घेणार आहोत आणि मग आपण कटिंग करणार आहोत. नेहमी क्रॉस पट्टी कटिंग करत असताना अशाच पद्धतीने करायची आहे, म्हणजे क्रॉस पट्टी जी आहे आपली कमी जास्त होत नाही, खालीवरती होत नाही आणि दोन्ही पण बाजू ज्या आहेत त्या आपल्या सेम कटिंग होऊन जातात. आता बघा, हा जो शेप आहे ना, तो शेप मी इथे आखून घेणार आहे. सेम तो शेप मी इथे आखून घेतलेला आहे आणि जसं आपण मोजून घेतलेलं होतं सेम तसंच आपल्याला मोजून खालच्या साईडनी सरळ रेषा द्यायची आहे. आता इथे मी घेणार आहे 3.5 इंच, मध्य सेंटरला 2 इंच आणि इकडच्या बाजूला घेणार आहे फिटिंगच्या बाजूला 2.5 इंच. ते बघा, आता इथे माझं प्रॉपर आलेलं आहे सगळं. आता याला मी रेषा मारून घेणार आहे. स्केलच्या मदतीने व्यवस्थित जॉईंट करून घेणार आहे सर्व पॉईंट आणि साईडने मी एक्स्ट्रा पण घेणार आहे, कारण मार्जिन पण आपल्याला गरजेचं आहे. तर 1/2 इंच किंवा 1/2 इंचाचं तुम्ही मार्जिन घेऊ शकता. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला 1/2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. जर तुम्हाला येत असेल अगोदरपासून ब्लाऊज शिवता तर तुम्हाला 1/2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. ठीक आहे, मी इथे थोडंसं एक्स्ट्राच घेणार आहे. नंतर मी वाटल्यास कट करून घेणार आहे. बघा, आता जी मार्जिन आहे माझी ती डॉट डॉटनुसार मी इथे घेतलेली आहे. ठीक आहे, आणि मी हे कटिंग करून घेणार आहे. मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका मैत्रिणींनो, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन जे टॉपिक मी तुम्हाला शिकवणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा की तुम्हाला कोणता पार्ट समजला नाही किंवा काय समजलं नाही, किंवा समजला असेल तरी पण मला कमेंट नक्की करा. ठीक आहे, आता बघा, हे दोन्ही पार्ट माझे कटिंग झालेले आहेत. अस्तर पण कटिंग झालेला आहे आणि ब्लाउज पीस पण कटिंग झालेला आहे. आता उलट सुलट बाजू ठेवून घेणार आहे. जसं आपण बॅक पार्टला शिलाई मारली होती सेम तशाच पद्धतीने याला पण मी इथे शिलाई मारून घेणार आहे. आता हे सर्व मी इथे काउंटरवरती कटिंग केलं होतं. आता जाऊयात हे सर्व शिवण्यासाठी पुन्हा मशीनवरती. हे बघा, आता मी खाली जो पार्ट आहे तो मी ठेवून घेतला आपल्या पीसचा आणि साईडला मी ठेवणार आहे, वरती मी ठेवणार आहे अस्तरचा पार्ट. आता जॉईंट करून घ्यायचं आहे आपल्याला. जसं मागचा पार्ट जॉईंट केला सेम तसंच. तर बघा, मशीनवरती आली आहे मी इथे आणि इथे मी आता जॉईंट करण्याला सुरुवात केलेली आहे. याला पण दाबटीप देऊन घ्यायची आहे. मध्य सेंटरला 1/2 इंचाचं इथे शिलाई मार्जिन दिल्यानंतर मी दाबटीप देत आहे इथे मध्य सेंटरला आणि फोल्ड करून घेणार आहे आणि चारही बाजूने मी इथे शिलाई मारून घेणार आहे. आता ही शिलाई मारून झाल्यानंतर बघा, हे पार्ट जे आहे हे जे आहे हे दोन्ही बाजूला करायचं आहे आपल्याला आणि मग जॉईंट करायची आहे आपली क्रॉस पट्टी. तर बघा, संपूर्ण बाजूने मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. चारही बाजूने तुम्हाला दिसत असेल. चारही बाजूने शिलाई मारून झाल्यानंतर आता हा दुसरा पार्ट जो आहे तो पण मी घेतलाय आणि सेम तशाच पद्धतीने मी इथे करून घेणार आहे. बघा, आता माझे दोन्ही पण पार्ट जॉईंट करून झालेले आहेत. आता मी बघणार आहे की कमी जास्त आहे की नाही माझी ही पट्टी. कारण की बघा, मी काय सांगितलं तुम्हाला मगाशी, कटिंग करताना आपण प्रॉपर कटिंग करतो, पण जेव्हा आपण शिलाई करत असतो, शिवत असतो, तेव्हा आपलं थोडंसं काहीतरी कमी जास्त होत असतं. आता मी ब्लाऊज पीस ठेवून त्याच्यावरती मी हे हे जे पट्टी आहे ती ठेवणार आहे आणि मग मी बघणार आहे की मला किती हवी आहे ते. ठीक आहे, आता जो ब्लाऊज मी शिवलेला आहे त्याचा पार्ट मी समोरच्या साईडचा घेऊन तिथे मी पट्टी ठेवून बघते. तर अशा पद्धतीने आपण इथे ही ठेवून करू शकतोय. प्रॉपर आपली आली पाहिजे इथे फिटिंग, त्याच्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि बघा, इथे मी बघते, चेक करून बघते, 1/2 इंच माझं वरती जाणार आहे मार्जिनसाठी आणि खालचा पार्ट माझा किती राहणार आहे ते पण मी चेक करते. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही अशाच पद्धतीने करायचं आहे, पण जर तुम्ही जुने असाल, तुम्हाला प्रॉपर समजत असेल, व्यवस्थित समजत असेल, तर तुम्ही फक्त 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन केलं तरी चालणार आहे. ठीक आहे, तर बघा, मी इथे ठेवून घेतलेलं आहे हे आणि मी थोडंसं मी वरती घेणार आहे हे
हा जो पार्ट आहे आणि वरचा जो पार्ट आहे तो माझा एक्स्ट्रा झालेला आहे तो मी कट करून टाकणार आहे. कट करून झालेला आहे माझा हा पार्ट. आता हा मला इथे जॉईन करून घ्यायचा आहे. आता जॉईन करण्यासाठी बघा जो टक्स आहे तो पण कट करून घ्यायचा आहे. थोडासा मी टक्स कट करून घेणार आहे आणि मार्जिन आपल्याला कसं ठेवायचं आहे ते पण बघूया. टक्स माझा हा कट झालेला आहे आणि याच्यावरती मी क्रॉसपट्टी जी आहे ती ठेवून घेणार आहे. बघा ही वरची जी बाजू आहे ती माझी सरळ आहे आणि क्रॉसपट्टीची जी बाजू येणार आहे ती माझी उलट दिशेने येणार आहे. याच्यावरती मी आता क्रॉसपट्टी ठेवून घेते आणि टक्सचं आणि जी कटोरी जॉईन केल्याची जी मार्जिन आहे ती आपल्याला दोन्ही पण एकाच साईडने ठेवायची आहे, एकाच डायरेक्शनने ठेवायची आहे. ज्या साईडला आपण आय हुक करणार आहोत त्या साईडने त्याचं दिशा असली पाहिजे. बघा अशा पद्धतीने अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन हे पण मला जॉईंट करून घ्यायचं आहे. मी इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेतलेलं आहे आणि मग हे जॉईंट करून घेतलेलं आहे. हे जॉईंट केल्यानंतर काय करायचंय, थोडंसं जर टोक असेल ते कट करून घ्यायचंय आणि याच्यावरती आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर दोन्ही बाजूला मी इथे दाब शिलाई मारून घेणार आहे. दोन्ही बाजूचं मी सेम करून घेणार आहे. बघा दुसरा पण मी टक्स इथे कट केलाय. टक्स आपल्याला जास्त नाही कट करायचा आहे, थोडासाच कट करायचा आहे. जास्त जर कट केला तर तुमचा टक्स जो आहे तो पुन्हा उसवू शकतोय, त्याच्यामुळे जास्त आपल्याला कटिंग नाही करायचं आहे. आता दुसरा पण पार्ट मी इथे ठेवून जॉईंट करून घेतलाय आणि दोन्ही पण पार्ट माझे इथे जॉईंट करून झालेले आहेत. त्याला दाब शिलाई पण दिली गेली आहे आणि बघा इथे मी चेक पण करत आहे की कशा पद्धतीने माझं झालेलं आहे. आता आपल्याला इथे आय हुकच्या पट्ट्या लावायच्या आहेत. तर बघा मी कसं ठेवलेलं आहे, एकमेकांवरती ही पद्धत ठेवायची आहे. जे कपडा आहे एकमेकांवरती ठेवायचा आहे. जो सुलट बाजू येतोय तिथे आपल्याला आतमधून पट्टी लावायची आहे आणि जी उलट बाजू येते त्याला आपल्याला सुलट बाजूने उलट बाजूला पट्टी लावायची आहे. आता जी आपली पट्टी होती गळ्याची निघालेली तीच मी इथे जॉईन करणार आहे आणि अस्तरची पट्टी एक घेणार आहे आणि एक वरची पट्टी घेणार आहे. कमी करून घ्यायची आहे ती थोडीशी आणि मग मी इथे जॉईन करून घेणार आहे. तर जॉईन कशी करते बघा, थोडी मी कट करून घेतलेली आहे. खालचा जो पार्ट आहे त्याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे थोडंसं आणि मग मी इथे पट्टी जॉईंट करणार आहे. तर बघा दोन्ही पण आपल्या ज्या पट्ट्या आहे तर जॉईंट आपण अशा पद्धतीने करायचे आहेत. हे कधीच तुमचे चुकणार नाहीये. डावा उजवा हा फरक कोणाला समजत नाही, त्याच्यामुळे ही ट्रिक तुम्ही वापरायची आहे. ही एकदम आपली सोपी पद्धत असणार आहे. ठीक आहे, एक पार्ट आपला झाला आहे, एका बाजूची पट्टी. आता मी दुसऱ्या बाजूची पट्टी पण अस्तरची घेणार आहे, ती पण तेवढीच घ्यायची आहे फोल्ड करून आणि तेवढीच मला जॉईंट पण करून घ्यायची आहे. ठीक आहे मैत्रिणींनो, आज आपण इथे संपूर्ण स्टिचिंग बघितलं आहे, पुढच्या पार्टचं आणि मागच्या पार्टचं. आता उद्याला आपण याचं स्लीव्ज कशी जॉईन करायची आहे, गळ्याला पाइपिंग कशी करायची आहे आणि आय हुक लावून याची पूर्ण फिटिंग कशी आलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे की कशा पद्धतीने ब्लाऊज आपण हे स्टिचिंग पण केलं आहे आणि ते शिवल्यानंतर पण मला कशा पद्धतीने बसलेला आहे. बघा आता इथे मला थोडीशी जर जास्त वाटत असेल तर मी इथे फोल्ड करून घेणार आहे
अशा पद्धतीने ही फोल्ड करून पण लावू शकतो किंवा डायरेक्ट तुम्ही एवढी घेतली तरी चालणार आहे, संपूर्ण घेतली तरी चालणार आहे. पण मी थोडंसं हाफ पाव इंच फोल्ड करून आणि मग पुन्हा एकदा फोल्ड करून इथे माझी जी पट्टी आहे ती लावून घेणार आहे. तर आता इथे बघा मी शिलाई मारून घेते. ही आहे आपली आय पट्टी आणि मग अशी जी लावली ती आहे हुक पट्टी. म्हणजे बघा याच्यावरती आपण बटन पण लावू शकतोय आणि मग अशी जी लावली त्या बाजूला तिथे आपण काजे करू शकतोय. तर बघा संपूर्ण आपलं ब्लाऊज झालं आहे, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट. मैत्रिणींनो, उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण फायनल लुक बघणार आहोत आपल्या ब्लाऊजचं. तर भेटूयात उद्याच्या व्हिडिओ. हो मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी अशी कमेंट जरूर करा. आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.